ಐತಿ. ಇದು ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅದರಿಂದ ಸಹಾಯ ಆಗಲಿ, ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಅವರು ಪ್ರದರ್ಶಿಸಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಆಶಿಸಿ ಒಂದೊಂದೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನ ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಬಹಳ ಸಂತೋಷ ಸಂಗತಿ. ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿಯನ್ನ ಜನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅತ್ಯಂತ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಗಣೇಶೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಿ ಒಂದು ಮಾದರಿಯಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲರೂ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಭಾಷೆ ಪಕ್ಷಗಳನ್ನು ಮೀರಿ ಈ ಉತ್ಸವವನ್ನ ಒಂದು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡಿ ಯಾವ ಲೋಕಮಾನ್ಯ ತಿಲಕರು ಸ್ವಾಭಿಮಾನ ಭಾರತಕ್ಕಾಗಿ ಗಣೇಶೋತ್ಸವ ಆಚರಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೊಡುವುದು ಮಾಡಿದ್ರು, ಆ ಸ್ವಾಭಿಮಾನವನ್ನ, ದೇಶದ ಸ್ವಾಭಿಮಾನವನ್ನ ಎತ್ತಿಡಲಿಕ್ಕೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡು मंत्री जी श्री सतीश जारकिहोली साहब, हमारे मिनिस्टर फॉर शुगर श्री प्रकाश हुक्केरी साहब, बेलगाम के खासदार सुरेश अंगड़ी जी और हमेशा एक्टिव रहने वाले विकास कलगड़ी जो सबको घुमा रहे हैं दोपहर से, सबको जोड़ रहे हैं. आजच्या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या प्रसंगी हे आनंदोत्सव जे आम्ही बघत आहे, आम्हाला वाटते की रोजचा दिवस बेळगाव शहराचा असाच व्हावा, खूप आनंद असावा, सगळ्यांच्या मनात घरात शांती असावी. छोटे मोटे सांप्रदायिक ताकतें हमेशा देश को तोड़ने को देखेंगी, उनको उतना ही देखना और उतना ही छोड़ देना. उनको आप नजदीक करेंगे तो मन आपका काला कर देंगे और पेट में विष और श्राप भी भर देंगे. जिंदगी छोटी है, खुश रहने के लिए है, और हम भारतीय एक ही मिट्टी के और एक ही खून के हजारों साल से, और ये परंपरा आज भी रहेगी और अगले हजारों साल तक रहेगी. तब जब हम और आप नहीं रहेंगे तो हमारे बच्चे भी यही परंपरा लेके चलेंगे, यही हम उम्मीद करते हैं. भारत माता की जय.